मला सांग, उद्या मीटिंगला हजर राहायलाच हवं असं काय आहे का? मग समजा आपण असं केलं तर, म्हणजे बघा, पहाटेपर्यंत मला जरा बरं वाटेल, मग सकाळी उन्हा चढायच्या आत मुंबईला जाऊया. अरे पण अंकल. आता अंकलला काय सांगायचं ते. काय इतरही माणसं आहेत म्हटलं घरात. एक्झॅक्टली. आणि शिवाय निशा मॅडम आता परमनंटली मुंबईला निघून चालल्यात म्हटल्यावर त्यांच्यासाठी फेअरवेल पार्टी नको करायला? मला असल्या उपचारांची गरज नाही. तुला नसेल पण आम्हाला आहे का ग? हो ना. मी काय म्हणतो, आज निशा आली तर छान सेलिब्रेट करूया का आपण? हा? हा सेलिब्रेशन. येस. काय नाही, आपण निशासाठी सेलिब्रेट करतो. नरेन नाही. ए निशा बघा, नरेन, गंमत बघ. अरे काय? नरेन, नरेन, सावकाश. काय 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 चक्कर आहे का? बस बस बस. ओ माय गॉड. अजिबात सवय राहिली नाहीये मला आता. बापरे. हे जरा त्या फायरप्लेस मध्ये लाकडं ठीक कर ना. करते. आणि तू कुठे शिकलास इतका चांगला डान्स? मला कुठला येतोय डान्स वगैरे? हे सगळं शिकवण्याचं श्रेय जातं फक्त आणि फक्त माझ्या बायकोला. अबोली हा आरसा घे. अबोली मी सांगतोय ना, आरसा घे. कमॉन कमॉन अबोली प्लीज. व्हेरी गुड. आता हा आरसा उलटा धरून वाच. वाच वाच. Come, behold thy iridescent image behind the gloomy glass. गुड. अर्थ कळला? या दर्पणात केवळ अंधार दिसत असेल तर त्यामागे दडलेली भविष्याची प्रतिमा पहा. ती सप्तरंगी आहे. अबोली, लंडनमध्ये मी जिच्याकडे राहत होतो ना, ती लँडलेडी निखालस कुरूपबाई होती. तिला हे असे विविध नक्षीदार आरसे गोळा करण्याचा छंद होता. ती बाई मला नेहमी म्हणायची की सुदैवाने मी इतकी कुरूप आहे की त्यामुळे जगातला प्रत्येक चेहरा मला सुंदर दिसतो. असे पापाजी नेहमी म्हणायचे, ज्यांच्या हाती आत्मविश्वासाचं सुकाणू असतं त्यांचा प्रवास कुठल्याही दीपस्तंभाचा मिंधा राहत नाही. आज मला कळलंय डॉक्टर. असंख्य हिमनगांनी भरलेल्या महासागरातून प्रवास करायचा तर स्वतःचा दीपस्तंभ व्हावं लागतं. कारण त्या घातकी हिमनगांवर धोक्याचा इशारा देणारा साधा कंदीलही नसतो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली?
तिला पटलं का सगळ्या? निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटलं काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.